ही पॉस सिस्टम आहे. याच्यामध्ये आता आपण काउंटर सेलसाठी बिलिंग सिस्टम बघतोय. आपण बिलिंग विंडो अशा पद्धतीची असेल. यावरती आपल्याला कॅटेगरी वाईज आयटम्स दिलेले असतात. तुमचे जे काही कॅटेगरीज असतील, सपोज समजा तुमचं किराणा शॉप आहे किंवा डेअरी शॉप आहे, तर डेअरी आयटम सिलेक्ट केलेत तर डेअरीचे सगळे जे आता जसं की तुमचं चक्का असेल, श्रीखंड असेल, दूध असेल, त्यांची कॅटेगरी वाईज आपण ह्याच्यामध्ये आयटम सेव्ह करू शकतो. आता डेअरी आयटममध्ये आपण चक्का सिलेक्ट केलं, तूप आहे, तुपाचं आपण चित्र सेट केलेलं आहे. असे सगळे आयटमचे चित्र सेट करता येतात. असे आयटम आपण सिलेक्ट करतोय. इथं प्रिंट बटन दाबलं की या प्रिंटरमधून आपल्याला बिल प्रिंट अशा पद्धतीचं बिल प्रिंट होतं आपल्याला. बिलाचा फॉर्मॅट एकदम क्लीन आहे. प्रॉडक्टचं नाव येतं, तुम्हाला आयटम किती घेतलेत, त्याचे लावलेला दर किती आहे, टोटल रक्कम आणि बिलाची रक्कम आपल्याला मिळते इथं. यामध्ये पेमेंट मोडसुद्धा येऊ शकतं. जर का समजा तुम्हाला UPIचं बिलावरती मेन्शन हवं असेल तर त्या पद्धतीने येतं. कॅशमध्ये पेमेंट किती आलेलं आहे, UPI थ्रू किती आलेला आहे, याचा सगळ्याचा हिशोब तुम्हाला घेता येतो. अशा पद्धतीची ऑल इन वन सिस्टम आहे. याच्यामध्ये तुम्हाला बिलिंग होईल, दिवसभराचा हिशोब कळतो आणि एंड ऑफ द डे तुम्ही फोनवरती सुद्धा रेकॉर्ड याच्यावरचं बघू शकता.